ओला S1 Pro वर्सेस एथर रिस्टा झी कोणती घ्यावी चला बघूया. ओला S1 Pro मध्ये 4 किलोवॅट हॉवरची बॅटरी आहे तर रिस्टा झी मध्ये 3.7 किलोवॅट हॉवरची बॅटरी आहे. ओला S1 Pro ची आयडीसी रेंज 242 किलोमीटर आहे पण रिअल वर्ल्ड मध्ये तुम्हाला 160 ते 180 किलोमीटर पर्यंतची रेंज मिळू शकते. एथर रिस्टा झी ची आयडीसी रेंज 159 किलोमीटर आहे पण रिअल वर्ल्ड मध्ये तुम्हाला 130 ते 150 किलोमीटर पर्यंतची रेंज मिळू शकते. ओला S1 Pro ला 0 ते 80% चार्ज होण्यासाठी साधारण 5.5 तास लागतात तर रिस्टा झी ला 0 ते 80% चार्ज होण्यासाठी साधारण 4.5 तास लागतात. ओला S1 Pro चा टॉप स्पीड 120 किलोमीटर प्रति तास आहे तर रिस्टा झी चा टॉप स्पीड 80 किलोमीटर प्रति तास आहे. ओला S1 Pro चा टॉप स्पीड आणि पिकअप दोन्ही रिस्टापेक्षा खूप जास्त आहे. दोन्ही स्कूटर मध्ये तुम्हाला 34 लिटरचा मोठा अंडर सीट स्टोरेज मिळतो पण रिस्टाची सीट सेगमेंट मधील सगळ्यात मोठी आहे. दोन्ही मध्ये पण 7 इंचाचा TFT टच स्क्रीन येतो ज्यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे तसेच कॉल SMS अलर्ट यांसारखे फीचर्स मिळतात. ओला S1 Pro मध्ये 4 रायडिंग मोड्स येतात, इको, नॉर्मल, स्पोर्ट आणि हायपर. एथर रिस्टा झी मध्ये 2 रायडिंग मोड येतात, इको आणि झिप. ओला S1 Pro मध्ये हिल होल्ड असिस्ट तसेच क्रूज कंट्रोल यांसारखे फीचर्स येतात. रिस्टा झी मध्ये स्किड कंट्रोल, ऑटो होल्ड, मॅजिक ट्विस्ट तसेच इनबिल्ट गुगल मॅप मिळतो. ओला S1 Pro ची एक शोरूम प्राइस 1,50,000 पासून सुरू होते तर एथर रिस्टा झी ची एक शोरूम प्राइस 1,60,000 पासून सुरू होते. आता या दोन्ही मधील घ्यायचे पण जर तुम्हाला हायवे किंवा लांबच्या प्रवासासाठी लेटेस्ट फीचर वाले स्कूटर हवे असेल तर ओला S1 Pro तुमच्यासाठी बेस्ट आहे. पण जर तुम्हाला फॅमिलीसाठी एक आरामदायी, सुरक्षित तसेच रिलायबल स्कूटर हवे असेल तर एथर रिस्टा झी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. तर तुम्ही कोणती स्कूटर घ्याल कॉमेंट मध्ये सांगा.